नमस्कार. आत्ता मी आले आहे ठाण्यात श्री खारकर यांच्या श्री रामनवमीच्या उत्सवात. अत्यंत सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली आहे. आज 6 एप्रिल 2025 चैत्र शुद्ध नवमी अर्थातच रामनवमी. चैत्र शुद्ध नवमी या तिथीला भगवान विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. गंमत म्हणजे एका लहान मुलीने या पाळण्यात टेडी बेअरचे एक चित्र काढून ठेवलेलं आहे खेळण्यासाठी. काका, कधीपासून म्हणजे किती वर्ष झाली आपला हा उत्सव करतोय आपण? हा उत्सव 150 वर्षाहून अधिक उत्सव हा चालू आहे. म्हणजे खापर पंजोबा म्हणजे आजोबांचे आजोबा, म्हणजे मी माझी 5वी पिढी आहे, माझी मुलगी म्हणजे 6वी पिढी. हा यांनी उत्सव चालू केलेला आणि आज तो फक्त पुढे नेतो. आणि कसं आपण करतो म्हणजे किती वाजता उत्सव? 12 वाजून 40 मिनिटांनी रामाचा जन्म असतो. त्यावेळी छोटं बाळ म्हणजे जे तुम्हाला इथे पाळण्यात दिसतंय ते त्याचा जन्म होतो आणि मग त्याला अंगाई गीत किंवा पाळणा म्हटला जातो रामाचा. आणि मग त्यानंतर विधिवत आरती होऊन मग रामाचा जन्म होऊन मग महाप्रसाद असतो. बरं, धन्यवाद. श्रीराम जन्माच्या वेळी इकडे पाळणा घायला जातो. काय पाहिजे का? रामनवमीच्या दिवशी सुंठवड्याचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. सुंठवड्यामध्ये सुकं खोबरं, सुंठ, खडीसाखर, सुका मेवा, खजूर इत्यादी याचा वापर केला जातो.